कॅन यू कम टू मी, म्हणजे तू माझ्याकडे येऊ शकतो का? कॅन यू कम टू मी. आता उत्तर काय येईल? येस, आय कॅन कम, आय कॅन कम, आय कॅन कम टू यू, आय कॅन कम टू यू. आणि नकाराचे उत्तर काय होईल लक्षात घ्या. नकाराचे उत्तर काय होईल? नो, आय कॅनॉट कम टू यू. म्हणजे यस मी तुझ्याकडे येऊ शकतो, नो मी तुझ्याकडे येऊ शकत नाही. म्हणजे असं प्रत्येक इंट्रोगेटिव्ह जो प्रश्न असणार आहे त्या इंट्रोगेटिव्ह प्रश्नामध्ये तुम्ही ज्या वेळेला एसओ प्रश्न किंवा व्हर्बल क्वेश्चन्स बनवणार आहात तेव्हा कोणत्याही एका सहाय्यकारी क्रियापदाने सुरुवात करावी, नंतर एक कर्ता ठेवावा, नंतर V1 ठेवावं आणि मग तुम्हाला जे पूरक शब्द ठेवायचे आहे किंवा जादाचे शब्द ठेवायचे आहे, ऑब्जेक्ट वगैरे ठेवायचं आहे ते त्या ठिकाणी ठेवावं. म्हणजे मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन की बघा हा एससीओसी पॅटर्न इथं विभागला गेलेला आहे. या कॅनमुळे म्हणजे प्रश्नामुळे तो विभागला गेलेला आहे. सेम तसंच आहे बघा. V1 हा V1 आलेला आहे बघा. V1 हा कम V1 आला. जो त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आहे बघा. हे ऑब्जेक्ट आपण मी हा जो तुम्ही शब्द याला आपण ऑब्जेक्ट म्हणू शकतो तो या ठिकाणी ऑब्जेक्ट म्हणून आलेला आहे. जो कॉम्प्लिमेंट आहे हा कॉम्प्लिमेंट या ठिकाणी आपण घेतलेला नाही. तर अशा प्रकारे आपण हे व्हर्बल क्वेश्चन्स बनवू शकतो.